श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला आमच्या इकडची कोल्हापुरी ज्वारीची भाकरी कशी करतात ती दाखवणार आहे, ती पद्धत दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गरम पाण्याची उतवणी म्हणजे पाणी उकळून त्यामध्ये घातलेलं आहे आणि दोन्ही हाताने व्यवस्थित असं पीठ चार मळून घ्यायचं आहे। आता मी जे थापत्याली भाकरी तुम्हाला दाखवत आहे हे तुम्ही परातीत सुद्धा थापू शकता। तर मी पळपूट घेतलेला आहे, पळपुटावर थोडंसं वाळलं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण पिठाचा गोळा ठेवून पहिल्यांदा सुरुवातीला एका हाताने आणि नंतर दोन्ही हाताने भाकरी थापून घेत आहे। थापल्यानंतर भाकरीची जी खालची बाजू असते ती तव्यात टाकत असताना वरच्या बाजूला आली पाहिजे आणि टाकल्यानंतर तव्यामध्ये टाकल्यानंतर मग त्याला गार पाणी लावायचं आहे। मग तुम्ही हाताने लावा किंवा एखादं कापड केला तरी चालेल आणि पाणी सुकल्यानंतर मग परत ती भाकरी परतायची आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आमच्या इकडं ज्वारीची भाकरी बनवतात। तुमच्या इकडे कशा पद्धतीने बनवतात ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा। आणि आज आपण रेसिपी बघणार आहे ज्वारीची भाकरी आणि टोमॅटोचा खरडा किंवा ठेचा म्हटला तरी सुद्धा चालेल। आणि हा ठेचा आपण तव्यामध्येच बनवणार आहे। तवा गरम करायला ठेवलेला होता, तवा चांगला गरम झाल्यानंतर मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या तुमच्या आता तिखटाच्या आवडीप्रमाणे, तुमच्या घरात कसं तिखट खात असेल त्या आवडीप्रमाणे घाला। खरं सगळ्यात आधी मिरच्या घालायच्या आणि तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायच्या। मिरच्या भाजत असताना थोडी काळजी घ्यायची, कारण मिरची भाजत असताना आपल्या अंगावर उडू शकते। आणि मिरची भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपण लसणाचा एक गड्डा घालायचा आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि पिकलेले एकदम लाल बुंद असे टोमॅटो घालायचे। त्यामध्ये थोडीशी साखर मीठ ॲड करायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता माझ्याजवळ टोमॅटो हे थोडेसे कच्च्यावर होते, तुम्ही याच्यापेक्षा पिकलेले टोमॅटो थोडे घ्या म्हणजे टेस्ट खूप चांगली येते। थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित टोमॅटो एकदम व्यवस्थित भाजला पाहिजे। आपण जे जिन्नस घातले ते एकदम मऊसूत होईपर्यंत भाजले पाहिजेत, कारण की आपण हा खरडा मिक्सरला वगैरे बारीक करणार नाही, तर तव्यामध्येच बारीक करणार आहे। आता तेल जे मी घातलेलं तर ते मिरची भाजण्यासाठी सगळंच म्हणजे पूर्ण मिरचीने शोषून घेतलेलं होतं। मग टोमॅटो आपले भाजायचे होते त्यामुळे थोडंसं तेल मी आणखीन त्यामध्ये घातलं, कारण की तेलात टोमॅटो भाजणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आणि भाजीला वगैरे आपल्याकडे काही नसेल तर अशा वेळी खरडा वगैरे बनवून ठेवला तर म्हणजे खूप उपयोगी पडतं बघा। तेल आणि कच्चं तेल आणि खरडा मिक्स करून भाकरीबरोबर जर तुम्ही खाल्ला तर एकच नंबर लागतात। जर लहान मुले तुमच्या घरामध्ये असतील तर यामध्ये मिरचीचं प्रमाण थोडं तुम्ही कमी करा। आता खरडा आपला जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे, म्हणजे मिरच्या टोमॅटो व्यवस्थित भाजलेले आहेत। मी गॅस बंद केलेला आहे, थोडंसं एक थोडा वेळच त्याला गार होऊन द्यायचं आहे। पण मला आता तुम्हाला इथे दाखवायचं आहे त्यामुळे मी काय वाट बघणार नाही, लगेच तुम्हाला बारीक करून दाखवणार आहे। तर आता खरडा बारीक करण्यासाठी मी इथं तांब्या घेतलेला आहे, तुम्ही वाटी घेतला तरी चालेल, नाहीतर जो खलबत्त्यातला बत्ता असतो तो घेतला आणि त्याने जरी बारीक केला तरीसुद्धा चालेल। खरं थोडंसं गरम असतानाच बारीक करायचं, पूर्ण गार होऊन द्यायचं नाही, कारण पूर्ण गार झालं की ते सगळं चिवट होतं आणि लवकर बारीक होत नाही। गरम असताना कसं पटनं बारीक होतं ते। आणि तव्यात असा खरडा तुम्ही केला यासाठी शक्यतो लोखंडी तवा तुम्ही वापरा। लोखंडी तव्यामुळे कसं चव खरड्याला खूप चांगली येते। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण खरडा आपला व्यवस्थित बारीक झालेला आहे। व्यवस्थित म्हणजे असा मोठाच थोडा राहतो पण तसाच चांगला लागतो। आता मी सगळा काढून घेते ते आणि खात असताना थोडंसं आपलं खायचं कच्चं तेल आणि खरडा मिक्स करायचा आणि खायचं। खरडा नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की कसा वाटला ते। आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। खात असताना तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्ला तरीसुद्धा चालेल। कुठे बाहेर ट्रिपला 1-2 दिवसासाठी जाणार असलो तर असा खरडा नेल तर एकच नंबर। चला तर मैत्रिणींनो, उद्याला भेटूया काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।